मित्रांनो, आजच्या राजकारणाबद्दल बोलायचं झालं तर घोड्याचं गाढव करायचं, गाढवाच्या गळ्यात घंटा बांधायची आणि गाढवाची शिकार करायला कुठल्या तरी सिंहाला पाठवायचं, अशा प्रकारचं आजचं राजकारण झालेलं असताना कोण कोणत्या पक्षात आहे आणि कोण कोणत्या पक्षात उड्या मारणार आहे हे अद्यापही सांगता येत नाही आणि लोक मंत्रिपदासाठी काय करतील याचा देखील नियम नाही. राजकारणामध्ये सत्तेसाठी, खुर्चीसाठी आणि पदासाठी कोण कधी कुणाच्या पाया पडेल, पायावर लोळण घेईल हे सांगता येत नाही. अशीच आजची अवस्था असताना देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या सुप्रियाताई सुळे एका व्हिडिओमध्ये भाजपाचे वरिष्ठ नेते राजनाथ सिंह यांच्या पायावर लोळण घेताना पाहायला मिळतात, त्यांच्या पाया पडताना पाहायला मिळतात. आणि हाच व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती ट्रेंडिंगवरती आहे. सोशल मीडियावरती हा व्हिडिओ टाकून अनेक जण तर्कवितर्क लावत आहेत की मंत्रिपदासाठी लोटांगण, मंत्रिपदासाठी पाया पडल्या, हे आणि अशा अनेक प्रकारच्या कमेंट या व्हिडिओच्या खाली येताना दिसत आहेत. खरंच सुप्रियाताई सुळे यांना केंद्राचं मंत्रिपद मिळणार आहे का? आता खासदार सुप्रियाताई सुळे भाजपसोबत जाणार आहेत का? का शरद पवारांनीच सुप्रियाताईंना राजनाथ सिंहाच्या पाया पडायला सांगितलं? हे आणि असे अनेक प्रश्न सामान्य लोकांच्या मनामध्ये आहेत. खरंच एखाद्या वरिष्ठ माणसाच्या पाया पडणं संस्काराचा भाग असू शकतो, परंतु अशा राजकारणाच्या अवस्थेमध्ये राजकारणाचे 3:13 वाजलेले असताना सुप्रियाताई सुळे यांनी राजनाथ सिंहाच्या पाया पडणं हे जरी संस्काराचं लक्षण नसलं तरी त्याच्यामध्ये खरंच मंत्रिपदाची आशा आहे का, अपेक्षा आहे का, हाच आपल्या या व्हिडिओचा विषय आहे. एकीकडं राजकारणाचा विचार केला तर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते सोशल मीडियाच्या माध्यमातून एक छुपं युद्ध लढताना पाहायला मिळतात. कोण कसं चांगलं आहे, नेते कोण कसे आत्मीयतेनं लढत आहेत हे सांगताना प्रयत्न करत असताना सुप्रियाताई सुळे यांनी भाजपाच्या वळचणीला जाण्याचा हा प्रयत्न केला आहे का, हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. मुळात प्रसंग कोणता आहे हे सांगता येत नाही, पण एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोमात व्हायरल होत आहे. तो म्हणजे लगबगीने सुप्रियाताई येत आहेत आणि राजनाथ सिंहाच्या पाया पडत आहेत. राजनाथ सिंह त्यांना देखील आशीर्वाद देत आहेत. हे आशीर्वादामध्ये मंत्रिपद मिळणार आहे का, हाच सगळ्यात मोठा विषय आहे. मुळात आज राजकारणामध्ये निष्ठा राहिल्या नाहीत, स्वाभिमान राहिला नाही आणि या सगळ्यामध्ये आज सत्तेसोबत जाण्याचा सगळेजण प्रयत्न करत असताना राष्ट्रवादी काँग्रेस देखील भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा आहेत. यामध्ये जयंत पाटलांना महाराष्ट्राचं अर्थ खातं दिलं जाईल अशा देखील शक्यता काहीकडून वर्तवल्या जात आहेत. अशातच राजनाथ सिंहाच्या पायावरती पाया पडणं सुप्रियाताईंना मंत्रिपद देण्याची शक्यता आहे का, अशा देखील खाजगीमध्ये चर्चा रंगताना दिसत आहेत. सोशल मीडियामध्ये कमेंट्सवर कमेंट्स येत आहेत. मित्रांनो, सुप्रियाताई सुळेंनी राजनाथ सिंहाच्या पाया पडणं याच्यामध्ये वावगं असं काहीच नाही. एखादा वरिष्ठ माणूस आपल्या समोरून जात असेल, त्याला जर वजन असेल पक्षामध्ये, तर त्याच्या पायावरती डोकं ठेवण्यात काहीच वावगं नाही, असा देखील मतं मांडणारा वर्ग सध्या फेसबुकवरती आहे. पण तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, की सुप्रियाताई सुळेंनी राजनाथ सिंहाच्या पाया पडणं याच्याबद्दल तुमचे तर्कवितर्क काय आहेत? तुमच्या देखील प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आमचा हा चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.